ज्या ठिकाणी मराठा स्वराज्याचा सुवर्ण क्षण झालेला. आज आपण आलोय रायगडावरती. त्याच्यामध्ये गुपित चर्चा चालायची. मध्ये होतो त्यावेळेस 4थीच्या किंवा 5वीच्या पुस्तकामध्ये तरी 1 वाजलेले पर्यंत एवढी बाजारपेठेमध्ये एकूण 43 रामकृष्ण आले मंडळी, मी बाजीराव महाराज खैरे. आज आपण आलो रायगडावरती. तुम्ही रायगडावरती जाणारे पायऱ्याचा मार्ग आणि रोपवेचा मार्ग पाहिला असेल, पण आपण जाणार आहोत हिरकणी वाडीमधून जाणाऱ्या पाऊल वाटेने. आता ही पाऊल वाट थेट पहिल्या दरवाजापर्यंत जाते, तर चला आपण जाऊया. रायगडाला इतिहासामध्ये एकूण 9 नावं आहेत. पहिलं राजगिरी, दुसरं तनस, तिसरं राशीवट्टा, चौथं जम्बोदीप, 5वं इस्लामगड, 6वं बेनुदे, 7वं शिवलेखा आणि 8वं रायगिरी आणि आपल्या सर्वांना माहीत असलेलं शेवटचं रायगड. तर मित्रांनो, तुम्ही बघितला इथे खाली कचरा. तुम्ही ज्यावेळेस पण किल्ल्यावरती, रायगडावरतीच नाही कोणत्याही किल्ल्यावरती जातात, स्वतः सोबत आणलेली बाटली, स्वतः सोबत आणलेले कुरकुऱ्याचे पुडे स्वतः सोबत खाली घेऊन जात जा. नाही तर किल्ल्यावरती सोयी सुविधा असतात डस्टबिनचे, कचरा कोंडीचे, त्याच्यामध्ये टाकत जा. असा कचरा करत नका जाऊ. तर रायगडावरती एवढा कचरा आहे. तर मित्रांनो, आता आपण जवळपास रायगड किल्ल्याच्या तटबंदी जवळ आलेलो आहे. चित्त दरवाजापासून किल्ल्यावरती जाण्यासाठी अंदाजे 1400 ते 1500 पायऱ्या आहेत. आता पायऱ्या एकदम व्यवस्थित आहेत सगळ्यात. तुम्ही जर रेग्युलर ट्रॅक करत असाल तर तुम्हाला काहीच अडचण वाटणार नाही. कधी मध्ये करत असाल तर थोडीफार अडचण वाटेल, पण कंटिन्यू ट्रॅक करत असाल तर काहीच वाटणार नाही. श्रीमान रायगड हा 15 मे 1656 जावळीचे चंद्रराव मोरे आणि यशवंतराव मोरे यांना परास्त करून छत्रपती शिवरायांनी हा गड स्वराज्यामध्ये सामील केला. तर मित्रांनो, आपण 8 ते 1 तासात ट्रॅक करून अशा ठिकाणी येऊन पोहोचलेलो ज्या ठिकाणी मराठा स्वराज्याचा सुवर्ण क्षण टिपला गेलेला होता. तो म्हणजे रायगडाचा सर्वप्रथम आणि महादरवाजा. हा दरवाजा पूर्णपणे गोमुखी पद्धतीने बांधला. त्याच्या अगोदर आपण हा दरवाजा लोहगडावरती, त्रिकोणावरती आणि शिवनेरीवरती देखील पाहायला गेलो. या दरवाजांचा उपयोग असा होतो की शत्रू बाहेरून जरी आला तर त्याला दरवाजा पूर्णपणे दिसत नाही. याच्यामध्ये देवता पाहायला मिळतो. या ठिकाणी सैनिक उभा राहून पहारा देत असतात आणि महादरवाज्यावरती कंटिन्यू लक्ष देत असतात. जर दरवाजा कंटिन्यू बंद राहत असतो, हा चोर दरवाजा असतो, बारका दरवाजा, या ठिकाणी सगळे बाकीचे काम केले जातात. ज्यावेळेस राजे
किंवा महत्वाचे विशिष्ट लोक येणार असतील त्यावेळेस दरवाजा उघडा केला जायचा. तर मित्रांनो, तुम्ही पाहत असताल ते बघा तिथं होल दिसतंय. त्या होलला जंग्या होल म्हटलं जातं. त्याचा उपयोग असा होतो की ज्यावेळेस शत्रूचा किल्ल्यावरती हल्ला होतो, दुर्गावरती हल्ला होतो, त्यावेळेस त्या जंग्या होलांचा उपयोग होतो. शत्रू जर ते महादरवाज्यातून आला, आपण पाहिलं महादरवाजाचं, आता इथेच ह्याच्या मागे महादरवाजा आहे. जर महादरवाजा शत्रू आला तर त्या ठिकाणी त्याला बाण किंवा उकळतं तेल त्याच्या अंगावरती टाकलं जातं. त्याने शत्रू घाल पडतो. त्या होलाचा त्यासाठी उपयोग केला जातो. त्या ठिकाणी जायला आता सध्या तर बंदी आहे, त्यामुळे आपल्याला पलीकडे जाऊन दाखवता येणार नाही. महादरवाजापासून वरती येताच या ठिकाणी आपल्याला 2 सुंदर अशा तोफा पाहायला मिळतात आणि या तोफांपासून वरती नजर फिरवताच या ठिकाणाहून आपल्याला हिरोजी इंदोलकरांचं सुंदर असं बांधकाम पाहायला मिळतं. तर मित्रांनो, दुर्गाच्या पायऱ्यावरून पहिला दरवाजा महादरवाजा क्रॉस केल्याच्या नंतर प्रथम लागतो तो आपल्याला ते म्हणजे हे हत्ती तलाव. हत्ती तलाव म्हणजे या ठिकाणी सर्वांना तर माहितीच आहे. हत्ती तलाव म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा हत्तींना आंघोळी घालण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जायचा. आणि याच्याविषयी एक गमतशीर गोष्ट ती म्हणजे अशी की या हत्ती तलावामध्ये हत्तींविषयी गमत गोष्ट, आता हत्तींचा विषय निघला म्हणून सांगतो मी की 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. त्यावेळेस एक इंग्रज या दुर्गावरती आलता, त्याचं नाव हेनरी ऑब्जेक्टर. तो या दुर्गावरती आला होता. त्यावेळेस आल्याच्यानंतर त्यांनी काय पाहिलं तर भले 2 मोठाले हत्ती. आता दुर्गावरती आम्हाला यायला एवढा घाम सुटला, आता मला सुटला स्वतः, पण हेनरी ऑब्जेक्टर स्वतः असं म्हणतो की मला इथं वरती येण्यासाठी एवढा घाम आला, तर या ठिकाणी 2 हत्ती वरती कसे आले. तर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान असतानाच ते हत्ती पालखीमध्ये बसून वरती आणले होते. ह्याने की ज्यावेळेस आपल्याला या दुर्गावरती राज्याभिषेक सोहळा पार करायचा त्यावेळेस त्या हत्तींचा उपयोग होईल, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान असताना ते हत्तीवरती आणले होते आणि तेच हत्तींना आंघोळी घालण्यासाठी, पाणी पाजण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, हत्ती तलावापासून थोडं वरती आल्याच्या नंतर तिकडे आपल्याला 1-2 पाण्याचे टाके पाहायला भेटतात. त्या टाक्यांपासून थोडं वरती आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला तिरकाई देवी मातेचं मंदिर पाहायला भेटतं. आणि ह्या देवीच्या मंदिराला या राजगडचं गडदुर्ग काय म्हणतात ते, असं कधी ओढ लागल्यावर मी अडवणी करतो, गडदेवीचं स्थान दिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण होळीच्या माळ्यापासून पुढे आल्याच्या नंतर त्या होळीच्या माळ्यापाशी पण खूप गर्दी असल्यामुळे आपण डायरेक्ट वरती आलो. वरती आल्याच्या नंतर या ठिकाणी नगारखाना, नगारखान्याच्या पुढं राजदरबार. आता काय आपण आलो आहोत मे मध्ये आणि आता 6 जून जवळ चालेल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. त्याच्यामुळे पुढे सगळं काम चाललेलं आहे. त्यामुळे तिथं काय आपल्याला शूट करता येत नव्हतं कारण खूप कालवा आहे आणि खूप काम पण चालू आहे. त्या ठिकाणी आपण नगरखाना आहे, तो नगरखाना ह्याच्यासाठी उपयोग केला जायचा की छत्रपती शिवाजी महाराज आले किंवा दुसरे कोणते राजे आले छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याकरता, त्या ठिकाणी सनई नगारे वाजवले जायचे, त्यामुळे त्याला नगरखाना म्हटलं गेलं. आणि त्याच्या पुढे आल्याच्या नंतर राजदरबार आहे. राजदरबाराचं वैशिष्ट्य असं आहे की नगरखान्यापासून जरी कोणी बोललं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकू जायचं. जर शास्त्रज्ञांकडून आलेलं कारण म्हणजे त्या ठिकाणी असलेला तो खडक, त्या खडकांमध्ये असा विशिष्ट प्रकारचा धातू आहे, त्या धातूमुळे त्याचा आवाज संपूर्ण या ठिकाणी येतो. आता आपण आलेलो मागे अष्टप्रधान मंडळांची जागा आहे आणि त्याच्या मागेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या वसतिगृह आहे. तर मित्रांनो, आपला रायगडाचा प्रवास असाच पुढील भागामध्ये चालू राहणार आहे. आपण पुढील भागामध्ये होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वराचं मंदिर, टकमक टोक व
हिरोजी इंदोरकरांची पायरी पाहणार आहोत. पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. हसा खेळा पण गड किल्ले सांभाळा. जय जाऊ जय शिवराय.